पुढची बातमी आली आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भातली बातमी आहे। शेतकऱ्यांना माल विकल्यानंतर वर्षातून एकदा पैसे मिळतात, त्यांना दरमहा पैसे खर्च करण्यासाठी मोठी अडचण येते आणि यासाठी राज्य सरकारने नवी योजना प्रस्तावित केली आहे। शेतकऱ्यांच्या 50,000च्या कमाल ठेवीवर 19% व्याजदर ठेवत ही रक्कम दरमहा शेतकऱ्यांच्या पत्नीच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री आणि कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये केली आहे। विटामध्ये बळीराजा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते काल बोलत होते। 10,000च्या पटीमध्ये तू आमच्याकडे पैसे दे, 30,000 रुपये तू आम्हाला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दिलेस तर दर डेटला तुझ्या बायकोच्या अकाउंटला आरटीजीएसने आम्ही 3,000 रुपये 12 महिने टाकणार, म्हणजे आम्ही तुला 36,000 रुपये देणार। 30,000 चे आम्ही तुला 36,000 रुपये देणार, म्हणजे तुला आम्ही 19% व्याज देणार। आणि त्या बातमी आहे कोकणातून आलेली। रत्नागिरीमधून आलेली। पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाटामध्ये अपघात झाला होता। आपल्याला माहिती आहे जुलै महिन्यात 5 महिन्यांनंतर यामध्ये मृत बस चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। प्रशांत भांबेड असं त्यांचं नाव होतं आणि त्यांच्या ताब्यातली बस ज्याचा क्रमांक MH08E9087 अशी होती आणि ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन बस जात होता। 28 जुलै 2018ला झालेल्या दुर्घटनेत पोलादपूरच्या महाबळेश्वर राज्य कृषी मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवला।